सातारा येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक आढावा बैठक संपन्न झाली। आज सातारा राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून सातारा राष्ट्रवादी पक्षाकडून आपले सगळे अध्यक्षांना, नवीन अध्यक्षांना, नवीन कार्याध्यक्षांना सचिन चव्हाण साहेब, विकास बापर साहेब, मेहबूब भाई सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद म्हणतो की आपण आपला महत्त्वाचा टाइम काढून आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये वेळ दिला। खरं म्हटलं तर पवार साहेबांनी, अजितदादांनी, सुप्रियाताईंनी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी आपल्या तिघा सभांवरती दिली आहे। सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन एक महत्त्वाच्या पदांवरती काम करण्याची ताकद हे फक्त राष्ट्रवादी पक्ष देऊ शकते। त्याचं एक प्रथम उदाहरण आपण तिघे आमच्या समोर बसले। पक्षांनी जी जबाबदारी आमच्या तरुणांवरती दिली ती जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडली असेल। अध्यक्ष, येणार मागच्या आता 4 महिन्यामध्ये पण इलेक्शन झाले। या इलेक्शन मध्ये आमचे राष्ट्रवादी तरुण सगळे जिल्ह्यात, सगळ्या तालुक्यामध्ये सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते हे जास्त ऍक्टिव्ह होते। त्याचा रिझल्ट आम्हाला आमच्या ठिकाणामध्ये दिसला। आमचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे चांगल्या विक्रमी मतांनी निवडून आले। आम्ही अध्यक्ष झाल्या आम्ही पहिले एमएससी बोर्डवरती एक आंदोलन काढलं। त्याला एक भरपूर प्रसिद्ध मला एक सपोर्ट लोकांकडून भेटला। त्याच्यानंतर अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एसटी तक्रार केंद्र पण उभारलं, त्याच्यावरती आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला। मुख्यमंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्यांच्या कार्यक्रमाच्या चालू असताना मी जाऊन त्याच्या गेटवरती कांदे भेटले। कांद्याचं भावासाठी आम्ही आंदोलन केलं, त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला। अजून जे जबाबदारी आमच्यावरती आमच्या पक्षाने आमच्यावरती दिली आम्ही ते चांगल्यापैकी पार पाडली। पूर्वीचे अध्यक्ष संग्राम मोदी पाटलांनी पण आमच्यावरती बरेच आंदोलनाची जबाबदारी दिली, पक्ष संघटनेची जबाबदारी दिली, बूथ कमिटीची जबाबदारी दिली। सारंग बाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बूथ कमिटी पण चांगली प्रकारे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये करून दाखवली। येणारा आपल्याकडून पण हीच आम्हाला आशा आहे की आपण आपलं मार्गदर्शन आणि आपलं एक विश्वासाचा हात आमच्यावरती ठेवून सातारा जिल्हा हा नेहमी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार। यासाठी आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनापासून प्रयत्न करू आणि जसा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता तसा पुढे पण राहील याचे एक आश्वासन आपल्याला देतो। आणि आपण आमच्यावरती टाकणारी दर जबाबदारी, दर कार्यक्रम आम्ही चांगल्यापैकी पार पाडू आणि आपला नेतृत्वाखाली आम्ही काम करू। हे बोलून माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही राज्यामध्ये अनेक ठिकाणी फिरलो,
विश्वास दाखवला आहे, तो विश्वास आपण बळकट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. या जिल्ह्यातून आता मगाशी कुणीतरी म्हणलं, आम्ही राज्यभर फिरत असताना मगाशी कुणीतरी म्हणलं की आपल्या मराठा समाजातील युवकावरती या सरकारने केलेल्या आंदोलनाची गुन्हे आजही मागे घेतलेले. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून सांगतो, पहले बात करेंगे, फिर मुलाकात करेंगे और जरूरत पड़ी तो लाभ ले जाएंगे. पण आमच्या पडलेल्या बांधावरचे गुन्हे पाठीमागे घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ते आमचा शब्द आहे आणि तो शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यात येऊन देतोय आणि आम्ही शब्दाला बदलणारे लोक नाही आहोत. म्हणून सांगतो, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जोपर्यंत तुमचे गुन्हे पाठीमागे माझे याच्यावरती गुन्हा आहे, म्हणजे मोर्चामधला गुन्हा आहे. घाबरून जायचं नाही. अरे आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवासाठी, आपल्या रयतेसाठी जर आपण लढलो असेल ना, तो गुन्हा पडला असेल तर त्याला घाबरू नका, पाठीशी आहोत, लढू. या सरकारनं मराठा समाजाला आंदोलन देतो म्हणून कित्येक वेळा फसवलं. आम्ही तर मला वाटतं या सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याला आपल्याला आरक्षण दिले. विनोद तावडे जुलैमध्ये आरक्षण, चंद्रकांत दादा सप्टेंबरमध्ये आरक्षण, परत ते काय तुमचे सोलापूरचे मंत्री देशमुख, सुभाष देशमुख, ते वेगळ्याच महिन्यात आंदोलन, त्याच्यानंतर मुख्यमंत्री वेगळ्याच महिन्यात आंदोलन. इतक्या वेळा आंदोलन भेटण्यात आपल्याला वाटतं खरंच आंदोलन म्हणजे आरक्षण भेटलं तर आपल्याला विश्वास मिळत नाही की आता आपल्याला आरक्षण भेटले. इतका वेळा आरक्षणाच्या घोषणा आपल्याला आलेल्या आहेत. मित्रांनो, आरक्षण भेटलं, आरक्षण कुणामुळे भेटलं तर आरक्षण मराठा समाजाच्या तरुणामुळे भेटलं. आरक्षण त्यांनी सांगायचे आरक्षणाच्या वेळी या आरक्षणाच्या पाठीमागं राष्ट्रवादीचा हात आहे. चंद्रकांत पाटलाला विचारलं आरक्षणाचं काय झालं, चंद्रकांत पाटील सांगितले आरक्षण सरकारच्या हातात नाही, कोर्टाच्या हातात आहे. ज्यावेळेस आरक्षण भेटलं त्यावेळेस सांगतात की आमच्यामुळे आरक्षण भेटलं. अरे तुमच्यामुळे आरक्षण भेटलं तर इतकी दिवस काय भेटलं, निवडणुकीच्या तोंडावर कसं भेटलं, हे टिकेल का नाही हाही शंका आहे. अगोदरही तुम्ही दिलं होतं, हे टिकलं नव्हतं. तुम्हीच हायकोर्टामध्ये तुमच्या कुठल्या तरी लोकांना उभं करून याचिका दाखल केली होती, हे टिकलं नव्हतं. आता तरी टिकेल का नाही याच्यावरती विश्वास शंका आहे. पण औरंगाबादचे विरोध पार्टीचे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी याच्याबद्दल हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात कॅबिनेट दाखल केले. त्यांना माहिती आहे हे सरकार फसवणारं सरकार आहे. त्यांना माहिती आहे हे निवडणुका डोळ्यासमोर करून आश्वासन दाखवणारं सरकार आहे, अफवा पसरवणारं सरकार आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता विरोध पाटलांनी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टामध्ये कॅबिनेट दाखल केलेले आहे. मित्रांनो, आंदोलनाला जर तुम्ही आंदोलनाचं श्रेय, आरक्षणाचं श्रेय देताय तर आरक्षणासाठी भरतीला दिलेल्या भरतीचं मृत्युमुखी पडण्याचंही श्रेय तुम्ही घेतलं पाहिजे. मराठा मोर्चे निघाले, नागपूरच्या ह्याच्यात मराठा मोर्चे निघाले. मराठा मोर्चे कशासाठी होते? मराठा मोर्चे आरक्षणासाठी होते. मराठा मोर्चे कुणाच्या विरोधात होते? मराठा मोर्चे हे सरकारच्या विरोधात होते की नाही? आपण मोर्चे कुणाच्या विरोधात काढले? सरकारच्या विरोधात काढले की नाही? या सरकारने आग लावायचं काम कसं केलं? ज्यावेळेस मराठा मोर्चे निघाले त्यावेळेस काही त्यांना हाताशी धरून या सरकारने सांगितलं की मराठा समाजाबद्दल दलित समाजाला काय वाटतंय आणि दैवीचं राज्य करणारे आम्ही लोक, सर्व धर्म समान मानणारे आम्ही लोक, आमचं भांडण दलित समाजाशी नव्हतंच, आमचं मागणी सरकारशी होतं, आमची मागणी सरकारकडे होती. त्यांनी भांडण लावायचा प्रयत्न केला मुस्लिम समाजाला काय वाटतंय, कारण आपली मागणी सरकारकडे होती. काही चॅनलला धरलं, त्याचं आग ओढण्याचं, तेल ओढण्याचं काम केलं, आग लावली. पण कालांतराने त्या मोर्चामधलं महत्व कमी करत गेलं. आम्ही जिल्हा न्याय आढावा बैठका घेतोय.
किंवा आम्हा राज्याचे युवकांचे नेते श्री महबूब शेख या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आम्हा युवकांचे मार्गदर्शक आदरणीय साधनदादा पाटील, कार्याध्यक्ष सुरजित चव्हाण, राष्ट्रीय सचिव डॉक्टर शैलेश मोहिते पाटील, सातारा जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष तेजस्वी शिंदे, सातारा जिल्हा प्रभारी प्रदीप चिकंदर, प्रदेशला माझे सहकारी बाळासाहेब मामुलकर, संघटन त्या गोष्टीकडे आपल्याला वेळ नव्हता आणि आपण आल्यानंतर आता याळा बैठका संघटन ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देतोय. पण कोणीतरी खरं बोललं पाहिजे, स्पष्ट बोललं पाहिजे, कारण की हा काय मेळावा नाही. इथं राज्यावरती टीका करतो, मोदीवरती टीका करतो, ही आहे आढावा बैठक. त्या आढावा बैठकीमध्ये तुम्हाला मला सांगावं लागेल की आढावा बैठकीमध्ये संघटनेचा हा आढावा घ्यायचा असतो. आपली संघटना तळागाळामध्ये, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये, गणामध्ये बूथवरती किती आहे हे पाहायचं असतं. आपल्या जिल्ह्याची कार्यकर्ते कशी, आपल्या तालुका अध्यक्षांची कार्यकर्ते काय हे पाहायचं असतं. 60 वर्षाच्या या काँग्रेस राष्ट्रवादीचं जे राजकीय कल्चर झालेलं आहे ते फक्त एक गर्दी जमवा, भाषण करा, गर्दी जमवा, भाषण करा, कंटाळा आलाय सगळ्या गोष्टीचा. हे बघा ना पुढं काय चाललंय, काय कोणाचा मेळच नाहीये. पुढचा बोलतोय, खालची मोबाईल मध्ये गेम बघताय, स्टेजवरती लोक मोबाईल मध्ये पबजी खेळताय. काय खरंय का? किती काळ आपण एकमेकांशी असंच बोलायचं, तुमचं जे चाललंय आम्ही म्हणायचं तुम्ही लय भारी. हा फॅरेनचा कार्यक्रम बंद करा. आपलं तसं झालं ते आता जोशी काकांनी कुलकर्णी काका म्हणायचं, वा वा कुलकर्णी काका काय सुरेख आवाज तुमचा. कुलकर्णी काका जोशी काका म्हणायचं, अहो सुरेख आवाज त्याच्यामुळेच आहे कारण इतकं सुंदर लहान तुम्हीच निवडून गेले. हेच चाललंय सगळीकडे आता. मी म्हणायचं महबूब आहे काय तुमचं भाषण, महबूब म्हणायचं काय काय तुमचं मॅनेजमेंट. बस करा ना ते खास एकमेकांची पाठ घालण्याचा कार्यक्रम. शोकात ठिकाणी सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेक्षाही आज जरी राष्ट्रवादीचा बाले केला असेल तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही जर चांगली संघटना आणि चांगली संघटना जर कुठे बांधली गेली असेल तर ती विदर्भामध्ये बांधली गेली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा पट्ट आहे. तर विदर्भामध्ये तालुका अध्यक्ष, तालुक्याचे कार्यकारिणी आहे, जिल्हा गट गण. पश्चिम महाराष्ट्राचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपले नेते इतके मोठे आहेत ते आमदार होतातच, पण संघटना बांधणीचं काय. आमदार होतात 10-15 आमदार वर्ष आमदार या राष्ट्रवादी काँग्रेसचे होतात आणि क्षणार्धात सत्ता नसेल तर दुसरीकडे निघून जातात. तो जिल्हा असाच बॅक काय शिवसेनेचं कसं होत नाही. शिवसेनेचं कसं होतं का, शिवसेनेचा आमदार निघून जातो पण शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे त्याची खालची कार्यकारिणी तशीच राहते. संघटन त्याचं कारण संघटन. कारण संघटन हे विचारावरती चालतं. संघटन हे निष्ठ आणि प्रामाणिकपणा शिकवतं. नेता जरी पक्ष सोडून गेला तर संघटन तिथंच राहत असतं. ते संघटन आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण कुठेतरी हरवलेलं आहे. नेत्यांची सभा होती, गर्दी गोळा होती, माणसं गोळा होतात, भाषण होतात, पण आजचा काळ ती परत मर्यादित नाही. किती माणसं गोळा करू शकाल तुम्ही? साधारणतः कॅल्क्युलेशन करून सांगतात त्यांच्या भाषेत. तुम्ही गोळा करून किती माणसं गोळा कराल? समजा सातारा शहराची मतदारांची संख्या 3.5 लाख आहे. किती माणसं गोळा करा तुम्ही सभेला? 50,000 माणसं गोळा करा. 1 लाख लोक गोळा करा. पण काय त्या 1 लाख गोळा करून बाकीचे उरलेल्या 3.5-4 लाख लोकांना तुम्ही कसं पोहोचाल? जोपर्यंत तुम्ही आणि मी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा दुवा म्हणून कार्यकर्ता उभा करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र बालेकिल्ला पुढे येऊ शकत.
युवक पूर्णपणे बदललेले आहेत. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न ही मोठी आहेत. तुमचा साताऱ्याच्या एसटी स्टँडचा जो वडापावला असेल ना, तो सुद्धा महिन्याला 50,000 रुपये कमवतो. त्याचा मुलगा सुद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकतो. त्याची स्वप्न आता मोठी आहे. तुम्ही जर वडापावचा हात गाडा चालवतो म्हणून त्याच्याशी कसं बोलणार असाल तर तो म्हणत यांचं सॉफ्टवेअर सगळं. कारण त्याला वाटतंय की माझ्या मुलाचं भवितव्य हे सुरक्षित असलं पाहिजे. त्याला असं वाटतं काहीतरी स्वप्न राज्य सरकारकडे असलं पाहिजे, काहीतरी प्लॅन असला पाहिजे. आज आपली जी शिदोरी आहे ती पवार साहेबांचं काम आहे, पवार साहेबांचा विचार आहे. आणि हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा, हा यशवंतराव मोहितेंचा जिल्हा. इथं अजून एक अतिशय मोठे विद्वान होऊन गेले, त्यांचं नाव आहे कॉम्रेड यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा. दादा कॉम्रेड यशवंतराव चव्हाण साताराचे आहेत ना? कॉम्रेड यशवंतराव चव्हाण हे सुद्धा साताराचे. ज्या माणसाने धोरणात्मक राज्याच्या लेवलवर प्रचंड मोठं काम केलेली माणसं मंडळी, आज ठीक आहे आमच्याकडे साखर कारखाने आहेत, दूध संघ आहे, सहकारी बँक आहे, ठीक आहेत ना, नाही कुठं कुठं संघटनेचं काय. म्हणून माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की संघटनेकडे लक्ष द्या. आता मतदारांना तसा तुम्हाला ego आहे ना, स्वाभिमान आहे ना, तसं मतदारांना सुद्धा स्वाभिमान आहे. त्यांच्या घरात जो येईल, घरामध्ये 2 मिनिटं बसेल, पक्षाची भूमिका सांगेल, माझ्या पक्षाला मतदान का करावं हे सांगेल, तुझ्या पक्षाने माझ्यासाठी किंवा समाजासाठी काय केले असा प्रश्न विचारणारा सुद्धा आता मतदार तयार झालेला आहे. आणि तुमच्याकडे जर काय करतात मतदारांच्या घरी जाण्यासाठी सुद्धा जर तयार नसेल तर संघटना म्हणून आपला अपेक्षा मानणार की नाही आहोत. सत्कार आणि सन्मानाने जर संघटना चालणार असेल तर ते सत्कार आणि सन्मान न झालेले होते. जोपर्यंत इथला पुढारी, इथला नेता हा संघटनेच्या जीवावरती निवडून येत नाही तोपर्यंत इथले पुढारी नेते हे पक्षाला सोडून जाणार की नाही. काय संघटना हा आत्मा आहे. आणि आता ते पवार साहेब संघटनेतून पुढे आलेले आहेत. आणि म्हणून संघटनेला जोपर्यंत महत्व येत नाही, संघटनेच्या खालच्या कार्यकर्त्याला जोपर्यंत महत्व येत नाही तोपर्यंत हे असंच राहतं. आणि असंच राहायचं असेल तर त्याच्यासाठी आमची नियुक्ती झालेली नाही. आमची नियुक्ती आता एक संघटना पुढे आणण्यासाठी झालेली आहे. सामान्य टपरीवरचा, हातमजुराचा, कामगाराचा, सामान्य कुटुंबातला, जाती धर्मातला कार्यकर्ता पुढे आणण्यासाठी आमची नियुक्ती झालेली असं आम्हाला वाटतं. सचिन कुराडे, अतुल शिंदे, राजेंद्र लोमारे व येथे स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, येथे जमलेले सर्व मान्यवर युवक बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आज आम्ही येत असताना बऱ्याच काही गोष्टी, बऱ्याच काही इतिहास या भागाचा आहे तो आमच्या डोळ्यासमोरून जात होता. आज राज्यामध्ये आम्ही सर्वकडे काही ठिकाणी आढावा घेतो, काही ठिकाणी आंदोलन केले. विषय होता तो बेरोजगारीचा. आज राज्यात असेल किंवा देशात असेल बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. इथं बहुतांश भरलेले सगळे युवक बांधव आहेत. इथं बऱ्यापैकी कुणाची डिग्री झालेली असेल, कुणी डिग्री शिकत असेल. विधानसभा राज्याचा आणि देशाचा बेरोजगारीचा आकडा पाहिला तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. या राज्यामध्ये, या देशामध्ये, या राज्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी एका वर्षामध्ये 816 कारखाने बंद पडले, कंपन्या बंद पडल्या. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून या राज्यात 17,000 कोटीची गुंतवणूक आली म्हणणारे मुख्यमंत्री या राज्यात एकही नवा उद्योगाला सांगू शकत नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया मनापाशी द्यायची की लोकांना वाटायचं की या देशात सर्व काही नवीन घडलंय. नावं दिली तुम्ही
पण एक उद्योग उभा नाही करू शकता. मोदी जगातल्या सगळ्या देशामध्ये फिरून आले, पण ज्या देशामध्ये फिरले त्या देशामध्ये आपल्या देशासाठी काय आलं हा संशोधनाचा विषय आहे. किती गुंतवणूक आली. आपण देशाचं सोडून आपण राज्याचं सोडून या सातारा जिल्ह्यामध्ये या शासनाच्या आणि या राज्य शासनाच्या प्रयत्नाने किती गुंतवणूक आली. माझ्या साताऱ्यामधल्या बांधवाला किती रोजगार भेटले हा विचार करण्याचा एक मित्रांनो. आज जर बसलेले बरेच तरुण आहात, तुम्ही स्वतः विचार करा की तुमच्या गावामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या 5 वर्षात एखादी तरुण युवा तुमच्या बांधवाला सरकारी नोकरी लागली का? तुम्ही विचार करा की गेल्या 5 वर्षामध्ये या भागात या शासनाच्या प्रयत्नाने एक तरी कारखाना आलाय का? या भागाचा तरुण मुंबई पुणे येथे काम करतो. मी सातारा भागामधलं की मला तिथं पाथाडी कामगार आठवतो, कारण या भागामध्ये पाथाडी कामगार मुंबईमध्ये भरपूर आहेत. पाथाडी कामगाराच्या माध्यमातून या राज्याला एक नेतृत्व दिलेलं आहे. या भागातून शशिकांत शिंदे साहेब सामान्य घरातून एक पाथाडी कामगाराचा मुलगा या राज्याचा मंत्री झाला. अनेक पाथाडी कामगारांची मुलं तिथं आज आम्ही बघतो काम करतात, कष्ट करतात, मेहनत करतात. त्यांची आजची परिस्थिती बघितली तर पाथाडी कामगारांना या सरकारने सांगितलं होतं की आम्ही घरं देऊ. आपल्याकडे बंडखोर आमदार गेले तिकडे, त्यांनी स्वप्न पाहिलं इकडे आम्ही विधानसभा. त्यांनी किती पक्ष बदलले, किती बदलली? आता कुठे नमके? आता खरंच मला माहिती नाही शिवसेनेने की भाजपमध्ये लोक इथली गंतुले इथल्याही आमदारांनी इतके पक्ष बदलले निवडणुकीच्या तोंडावर, त्यांनाही कळलं नाही की आपण नेमकं कुठल्या पक्षात आहोत. आम्ही शिवबंधन मारल्याला फोटो पाहिला, भाजपात गेलेला फोटो पाहिला, जो सन्मान राष्ट्रवादीने त्यांना दिला होता, जो मान पवार साहेबांनी त्यांना दिला होता, आज एका छोट्या तुकड्यामध्ये त्यांनी पक्ष बदल फिरले. एका वर्षात त्यांना 2 पक्ष बदलावे लागले. आणि आपलं घर ते आपलं घर असतं. आपल्या घरात मान सन्मान जो मिळतो तो आपल्या घरात मिळतो, ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्येच मिळतो. काही छोट्या आमिषाला बळी पडणारी इथली लोक. खरं तर सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये बरं राष्ट्रवादीला सगळ्यात आज वंचित आघाडीसारखं आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. कारण की आपण जिल्ह्याची जर कार्यकर्ते तपासली, जिल्ह्याचे कार्यकर्ते जर आपण तपासल्या, 80% मराठा समाजाचं प्रमाण आहे. कसं निवडणूक सगळीकडे परिस्थिती सातारा जिल्ह्याची म्हणत नाही, सगळीकडे परिस्थिती. पण जेव्हा मतदार यादी तुम्ही तपासा, तुमच्या त्या मतदार यादीमध्ये तुम्हाला सांगा प्रत्येक बूथ मध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत की नाही? मातंग समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, साळी माळी केरी तोंबूर तांबोळी समाजाचे आहेत. मग जोपर्यंत त्या समाजाला वाटत नाही की माझ्या समाजाचा एक प्रतिनिधी यांच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये, यांच्या बूथच्या कमिटीमध्ये, यांच्या तालुक्याच्या कमिटीमध्ये, तोपर्यंत त्या घराचं आणि त्या पक्षाचं नातं कसं तयार होईल? समजा आता मी रविकांत बोलतोय, मराठा समाजाचा आहे, आणि उद्या तुम्हाला म्हटले की काय नाही, आता आपल्याला इथं सामाजिक न्यायाची परिषद घ्यायची आणि म्हणून भाषण तुमचं ठेवायचं. त्यांचं माझं नातं कसं निर्माण होईल? जोपर्यंत मी त्या समाजाच्या नंतर त्यांचे प्रश्न त्यांचे आहेत, त्यांची संकट, त्यांची अडचणी त्याला माहीत असतात. इथून मला काय झालं असेल आम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला पक्षाने पद दिलं, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, तुम्ही जबाबदारी स्वीकारली आहे. तुम्ही त्या जबाबदारीचं काय केलं काय केलं नाही याचा विचार करायचा नैतिक अधिकार मला अध्यक्ष कार्याध्यक्षांना. त्यामुळे इथून तुम्ही पद घेतली असतील, जबाबदारी घेतली असेल, तर तुम्ही काय काम करता हे विचारलं नाही. अध्यक्ष आले, अध्यक्षाने भाषण केलं,
अध्यक्ष जेवढे खरं काही जास्त बोलायची गरज नाही, कारण की आदरणीय पवार साहेबांना वाईट काळात पडत्या काळात सगळ्यात जास्त खंबीरपणे पवार साहेबांच्या मागे उभा राहणारा कोणता जिल्हा असेल तर तो महाराष्ट्रातला सातारा. पुणे जिल्ह्याच्या पेक्षा जास्त प्रेम पवार साहेबांवर या सातारा जिल्ह्याने केले. सत्तेच्या चांगल्या काळात केले, वाईट काळात केले आणि चालकाला येणाऱ्या चांगल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निश्चितपणाने युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी खात्री देतो, या सातारा जिल्ह्यावर पवार साहेबांचं देखील तेवढंच प्रेम या सातारा जिल्ह्यावर राहील, चांगल्या काळात देखील राहील असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. या सातारा जिल्ह्यात पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभुत्व दिलं. एका तरुण सहकार्याने आता सांगितलं की मराठा समाजाच्या आंदोलनावर गुन्हे दाखल झाले. खरंय, 58 मोर्चे निघाले, 42 हुतात्मे झाले आणि हजारो करोडवर केसेस झाल्या महाराष्ट्रात झाल्या. हे सरकार करते आपल्याला माहित नाही, परंतु ज्या वेळेला 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार येईल त्यावेळेला सगळ्या मराठा समाजाच्या तरुण बांधवांचे गुन्हे माघारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रहाने पाठपुरावा करून गुन्हे माघारी घेणार आहे. या सरकारच्या नादात आपल्याला भीक मागायची नाही. आपल्याला गुन्हे दाखल झाले असले तरी हे फडणवीस सरकार आपली काही गुन्हे माघारी घेणार नाही. त्याची ती मानसिकता नाही, त्याची ती वृत्ती नाही. मराठा बांधव राहिले म्हणून आरक्षण मिळालं, त्यांना काय आरक्षण द्यायचं होतं का? त्याच्यामुळे ह्यांच्या दारात आपल्याला भीक मागायची नाही, हे सरकार उघडून फेकायचंय आणि सरकार उघडून फेकल्यावर येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये निश्चितपणाने आपण हे गुन्हे माघारी घेऊ. हा शब्द मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी देतो. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. मला खात्री आहे की सातारा जिल्ह्याने काही खासदार दिला वगैरे सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देणार आहे, परंतु तरुण बांधवांना मला सांगायचे ह्या लोकांच्याकडे आता विकासाचा मुद्दा आहे. आमच्या दोन्ही कार्याध्यक्षांनी आलावाच्या बाबतीत सांगितलं, रविकांतजींनी सुरज बेरोजगारीच्या बाबतीत सांगितलं, अनेक प्रश्न सांगितले, ते मी परत या ठिकाणी मांडणार आहे. मित्रांनो, हे बेसिक प्रश्नावर बोलणारी ही अवलाद भारतीय जनता पार्टीची नाही. तुम्ही हे समजून घ्या. त्यांच्याकडे दोन चालले, जाती जातीमध्ये भांडण लावायची, कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावायचा, मराठा विरुद्ध दलित वाद लावायचा आणि शहरामध्ये हिंदू मुस्लिम वाद लावायचा, तरुणांची माती भरवायची आणि निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर नेऊन करायची. हे काम ही भारतीय जनता पार्टीवाली करतात. त्याच्यासाठी त्यांनी काही ठरवून लोक नेमले. जी MIM नावाची पार्टी आहे, MIM हे मोदी इम्पोर्ट मेंबर पार्टी आहे. तुम्ही लक्षात घ्या आणि हे सांगायची गरज आहे. स्वतःच्या धर्माबद्दल सगळ्या आदर असावा, परंतु इतर धर्माचा द्वेष नसावा. 2013 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. अकबरुद्दीन ओवैसी साहेब प्रभू रामचंद्राबद्दल बोलले, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी त्यांना उचललं, जेलमध्ये टाकलं. 45 दिवस ते जेलमध्ये होते. दोन्ही ओवैसी पण बांधवाला ठिकाणी विमानाने फिरायला बंदी होती, सभा घ्यायला बंदी होती. 2014 मध्ये स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणून घेणारं सरकार आलं आणि ते सरकार आलं, त्या दोन्ही भावाच्या बांध्या उठवल्या. आज 5 वर्ष झाले तुम्ही हिंदू समाजाबद्दल काही बोला, तुमच्यावर साधा एसीचा गुन्हा दाखल करणार नाही. फक्त हिंदू मुस्लिम ते निर्माण करायची आणि बेसिकचे मुद्दे जे आपले जिव्हाळ्याचे प्रश्न त्याच्यावर लक्ष विचलित करायचं. एवढंच नाही तर आपल्या लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यामध्ये खासदार ओवैसी साहेब येतात आणि सांगतात की मी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही. त्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस साहेब समाधान करतात की भारत में रहना होगा तो भारत माता की जय कहना होगा. अहो फडणवीस साहेब, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री, या देशामध्ये कन्हैया कुमार ज्यावेळेस म्हणतो की मुझे देश से नहीं देश की आजादी चाहिए, तुम्ही त्याच्यावर नेतृत्वाचा गुन्हा दाखल करता. ज्या वेळेला हार्दिक पटेल स्वतःच्या समाजाला आरक्षण मागतो, तुम्ही त्याच्यावर नेतृत्वाचा गुन्हा दाखल करता. मग ओवैसी काय तुमचे जावई आहेत का? तुम्ही का त्याच्यावर नेतृत्वाचा गुन्हा दाखल करता?
परंतु या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या डोक्यामध्ये जातीचं विष पेरण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बिलावल करते. औरंगाबादमध्ये कुठेतरी जायचं, या माझ्या खासदारांना म्हणायचं की मुस्लिमांवर अन्याय केला तर खबरदार शिवसैनिकांनो, उद्धव ठाकरे साहेबांनी म्हणायचं जर हिंदूंना हात लावला तर खबरदार. अहो उद्धव ठाकरे साहेब आणि ओबीसी साहेब, हिंदू आणि मुस्लिम काय तुमच्या दोघांच्या बापाची आई आहे का? आम्ही इथं उभं राहिलेलं काय करते? आम्ही मुस्लिम नाही, तेजस शिंदे साहेब सारे मला हे हिंदू नाही. तुमच्या काय बाबाच्या बापाच्या नावावर हिंदू आणि मुस्लिम समाजाचा साजरा तुम्ही केला का? हे विचारण्याची वेळ मित्रांनो आलेली आहे. ह्याच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, ह्याच्याकडे विकासाचं मॉडेल नाही. ह्यांनी फक्त भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, कुठं ओबीसी मराठा, कुठं ओबीसी तरी हे करून ही राजकारण करणारी मंडळी आणि सातारा जिल्ह्यामध्ये ते करण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही जास्तीचा सावध राहिला पाहिजे. आपले आमदार इथं काम करतायत, खासदार काम करतायत, आपली संघटना या ठिकाणी चांगली आहे. निश्चितपणे त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही आणि कोणी घाबरून जाऊ नका. आपला योग्यांचा मेळावा आहे, कसा जरा उत्साह पाहिजे. पण जरा लोकसभेचा निकाल लागल्यापासून सारखं सूत्र पडण्यासारखं झालंय आपल्या कार्यक्रमाला. सूत्र का तर आपली सत्ता घेईल का नाही चिंतेत लोक. युवकच्या कार्यकर्त्यांनी कशी चिंता करायची? भारतीय जनता पार्टीवाले एक काम कसं काय तुम्ही 1984 मध्ये त्याचे 2 खासदार होते, तरी ते म्हणायचे अगली बारी अटल बिहारी. 2 खासदार असताना 400 खासदार ज्या काँग्रेसचे होते त्यांना एवढा आत्मविश्वास होता की आम्ही सरकार आणू, आम्ही जिंकून येऊ. आपले तर 6 खासदार आहेत, आपले 6 खासदार आहेत, आपली पार्टी 20 वर्षाची आहे. तुम्ही विचार करा, या जिल्ह्यातले देशमुख चव्हाण साहेब या पहिल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 1907 ला. त्यावेळेपासून फक्त 95 ते 99 आणि 2015 ते 2019 एवढीच वर्ष ही बिलावर सत्तेत राहिली. बाकीच्या सगळ्या घरात हे विरोधी पक्षाचे. तसं आपलं जसं झालं तसं सोन्याचा चमचा घेऊनच झालं भेटवला. आणि 15 वर्ष सोन्याच्या पालनातच झालं होतं. कधीतरी 5 वर्ष आपण खाली आलो सत्तेच्या. त्यामुळे फार काही वाईट वाटून खायचं नाही. आणि लोकसभेचे निकाल काहीतरी लागले असते, लोकसभेच्या निकालावर तुम्ही जाऊ नका. आज कर्नाटकमध्ये काय परिस्थिती झाली? स्थानिक स्वराज्य संस्थेला 23 तारखेला निकाल लागला. सर्व खासदार भारतीय जनता पार्टीचे आले आणि त्या ठिकाणी 29 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस झाला, 2 नंबरचा पक्ष जेडीएस झाला आणि भारतीय जनता पार्टीला 3ऱ्या नंबरवर जावं लागलं. परवा राजस्थानचे निकाल आले, सगळे सगळे खासदार भारतीय जनता पार्टीचे आले, परंतु खालचे जे लोक आहेत ते खालची लोक स्थानिक स्वराज्य संस्थेची ही काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाला. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही, एक गोष्ट सांगतो फक्त. जे आता काही पेपरमध्ये लिहायला लागले भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला, काँग्रेस पक्ष संपला, ह्याचं काही राहिलं नाही. यांचा सगळा काशा गुंडाळला. अशी जी काय भाषा या पेपरमध्ये चालली, त्यांना मी एक सांगू इच्छितो की पॅरिसमध्ये नेपोलियन नावाचा एक राजा होता. त्या नेपोलियन राजाने त्याला पराभव करावा लागला युद्धामध्ये. त्याला पॅरिस सोडून मालदीव समूहावर जावं लागलं. त्यावेळेस पेपरवाल्याने लिहिलं की नेपोलियन हा बळकट आहे. नेपोलियन पेपर पाहिला, त्याची हेडिंग पाहिली, नेपोलियन हा बळकट आहे. तरी तो पेपर वाचला आणि बाजूला ठेवला. 3 महिने तरी नवीन सैन्य जमा करायला सुरुवात केली. 3 महिन्यात नवीन सैन्य जमा करून तरी लढायला सुरुवात केली. लढता एक दिवस तो पॅरिसच्या आतमध्ये तरी प्रवेश केला. त्यांनी पाहिलं की हा तोच पेपर आहे. त्या पेपरने लिहिलं होतं की नेपोलियन हा बळकट आहे. त्यांनी स्वतःच्या तलवारीच्या टोकावर तो पेपर उचलला आणि त्या पेपरला हेडिंग पाहिली. त्या पेपरला लिहिलं होतं की सम्राट नेपोलियनचं पॅरिसमध्ये स्वागत आहे. त्या पद्धतीने 3 महिने जर आपण प्रत्येक बुथवर बांधणी केली, प्रत्येक बुथवर 10 युवकाची टीम केली, प्रत्येक मतदाराचा अभ्यास केला, कोण आपला आहे, कोण विरोधातला आहे, कोण बांधावरचा आहे, हा बांधावरचा आपल्या पार्टीकडे कसा आहे, त्या लोकांचे प्रश्न समजून घेतले, त्याचं निरसन केलं, तर निश्चितपणे ज्या वेळेला 3 महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला सर्व पेपरवाल्याला लिहावं लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे. आणि अशा केलं तर कार्यकर्त्यांनी आपले जिद्द बाळगली. आपण काम केलं 90 दिवस आणि ह्या 90 दिवस आपल्याला घोड्यासारखे राहायचंय, घोड्यासारखे. आणि हा घोडा हा शब्द याच्यासाठी वापरतोय. घोडा कधी बसलेला तुम्ही बघितलाय का? बघितलाय का कोणी आपल्यापैकी? तसं आपल्याला 90 दिवस बसायचं नाही, आपल्याला घोड्यासारखं राहायचंय. दुसरा घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला, आपण सगळे तरुण आहेत, आपण सगळे बसलेले युवक आहेत आणि युवकाची ताकद ही ताकद सगळ्यात मोठी आहे. आज तुम्ही बघा